सध्या राज्यात वर्षानुवर्ष गायरानावर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या आणि गायरानावर आपल्या घरं बांधणाऱ्या लोकांना अतिक्रमणित करून त्यांना गायरानावरून हुसकून लावण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं नोटिसा देण्यात आलेल्या आहे. गायरानावर अतिक्रमण करत असताना आणि ते अतिक्रमण नियमित करत असताना इथल्या आंबेडकरी जनतेने, दलित जनतेने मोठ्या प्रमाणावर मेळा झेंड्याखाली लढा दिलेला आणि सध्या राज्याच्या अस्थिरतेचं वातावरण असताना या 4 लाख लोकांना भूमिहीन करण्याचं कारस्थान राज्य शासन करत आहे. राज्य शासनाला माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारचं महापाप करू नका. 4 लाख लोकांना उद्ध्वस्त करू नका. 4 नाही तर 4 लाख कुटुंब गायरानावरील त्यांचा ताबा सोडणार नाही आणि गायरानावर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या आणि घर बांधलेल्या सर्व कुटुंबियांना माझी विनंती आहे की काही झालं तरी आपण आपल्या जागेचा ताबा सोडायचा नाही. गायरानावरचं आपलं जोड जरी सरकारने पाडलं तरीसुद्धा आपण त्याच ठिकाणी उभं करायचं आणि शेतीवर जर कोण बुलडोजर घेऊन आला तर त्या बुलडोजर आणि नांगराच्या पुढं गायरानधारकांनी आडवं पडायचं, परंतु भूमिहीन व्हायचं नाही. हा लढा आपल्या लोकांच्या भवितव्याचा लढा आहे, आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आणि तो लढा आपण आपल्या पद्धतीत लढायचा. आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्ही आमचं घर पाडू देणार नाही आणि गायरानावर आम्ही शेती करतो त्या शेतीमध्ये तुमचा बुलडोजर घुसू देणार नाही. जे काय होईल त्याची जबाबदारी शासनावर राहील आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही अतिक्रमण काढणार नाही. जय भीम.